नाही, आता मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस मी हे बघतोय तर अशोक खरातचे आणि आमचे संबंध म्हणजे त्यांचं हे आजोळ आहे. त्यांची जी आई आहे म्हणजे आमची आत्या आहे, आमच्या वडिलांची मोठी बहीण, आणि त्यांचे ते भाचे आहेत. तुमचे एवढे जवळचे मला कुटुंब म्हणून नाही, आता मी तर ह्या गोष्टी मीडियावर पहिल्यांदाच पाहतोय. याच्याबद्दल आमच्या सारख्या नातेवाईकांना काही माहीत असण्याचं काही कारण नाही. किती वर्षापासून ते तुमच्या नात्यात आहेत आणि तुमचा संबंध आजपर्यंत किती वेळा आलाय? नाही, त्यांचा ना आमचा संबंध म्हणजे किती वेळा येणं यापेक्षा आमच्या परिवार तसा खूप मोठा आहे, आणि या परिवारामध्ये कोणी मयत झालं किंवा वर्षश्राद्ध असं, कोणाच्या मुलामुलींचे लग्न कार्य असं, तर त्या संदर्भामध्ये वर्षातून किंवा 4 वर्षातून कधीतरी एकदा संबंध यायचा. एकूणच पाहिलं तर अशोक खरात यांना 2 आई होत्या असं आता समोर येतंय. नेमकं त्यांचं शिक्षण किती, त्यांचा आई किती, काय नेमकी तुमच्याकडे माहिती आहे? नाही, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय नातेसंबंधाच्या संदर्भामध्ये तर अशोक खरात जे आहे त्यांची जी सख्खी आई आहे तर ती म्हणजे आमची आत्या, आणि त्यांना अजून एक आई होती ती मोठी आई. अशा 2 आया त्यांना होत्या. आणि अशोक खरात जे आहे तर ते एक, आणि त्यांना एक भाऊ आहे आमच्या ज्या सख्या आत्या आहे त्यांना. एकूणच तुमच्या आत्याचं ज्यावेळेस लग्न ठरवण्यात आलं त्यावेळेस नेमकं काय पाहून तुम्ही ते लग्न ठरवलं होतं किंवा त्यांचं पद काय पाहून ते लग्न ठरवण्यात आलं होतं असं तुम्हाला काय आयडिया आहे का? तुम्ही प्रश्न ज्यावेळेस तुमच्या आत्यांचं लग्न ठरवण्यात आलं होतं तर ते काय करतात म्हणून ते लग्न ठरवण्यात आलं होतं याच्या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती आहे? नवरदेव काय करतो या अनुषंगाने? नाही, आता आमच्या आत्याचं लग्न आम्हालाच आठवत नाही ना. त्यांचं आज रोजी वय 95-96च्या आसपास असेल, आणि त्यावेळेस शेतकरी कुटुंब होते सगळे. त्यावेळेस नोकरी किंवा बाकीच्या धंद्या पाण्याचा काही विषय येत नव्हता. तेव्हा आमच्या आजोबांनी देताना एक शेतकरी म्हणूनच दिलेला आहे त्यांना. आज ज्या काही घडामोडी घडत आहेत या सगळ्या पाहता काय तुम्ही एक मग काय कुटुंबातले आहेत त्यांच्या काय तुम्हाला काय वाटतं नाही, आता या प्रकरणाबाबत? या प्रकरणाबाबत तर मला कुठली काही पूर्वकल्पना नाही. आज जे मीडियावर मी बघतोय तेवढंच फक्त. काकडी गावात देखील त्यांनी विमानतळाच्या समोर 5 एकर जागा घेतलेली आहे. तुम्ही नातेवाईक आजोळ आहे त्यांचं, तुम्हाला काही माहिती आहे का याबाबत? नाही, त्यांच्या काकडीमध्ये जी तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो मी का 5 का 5.5 एकर जे क्षेत्र घेतलंय म्हणता, त्याच्याबद्दल आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नाही. मी आज हे तुमच्या तोंडून ऐकतोय.